संत तुकोबांनी लिहिलेल्या अभंगांच्या वह्या धर्म मार्तंडांनी नदीमध्ये बुडवायला सांगितल्या. वह्या वर येऊ नयेत म्हणून त्या पाण्यात बुडवताना त्यांना दगड बांधण्यात आले. परंतु 13 दिवसानंतर या वह्या दगडांसहित वर येऊन तरंगू लागल्या. या कथेच्या अनुषंगाने तुकोबांचे अभंग दगडावर कोरावेत अशा संकल्पनेने या देवही येथील गाथा मंदिराची निर्मिती करण्यात आली. मंदिराची रचना सभा मंडप व त्यापुढे गाभारा अशी आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकोबांची भव्य बैठी मूर्ती आहे. कडेच्या दुमजली दालनात संगमरवरावर तुकोबांचे अभंग भिंतीवर कोरून लावण्यात आलेले आहेत. वरच्या मजल्यावरील सज्जात विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती पाहायला मिळते. याशिवाय तुकोबांचे 4 युगातील पूर्व अवतार व त्यांच्या इष्टदेवतांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. जर तुम्ही पुणे फिरताय तर देहू येथील इंद्रायणी नदीच्या काठावर असणाऱ्या भव्य अशा या गाथा मंदिराला नक्की भेट द्या.